Welcome. अपनी एरा स्टडी स्टँडर्ड 7 चॅप्टर आहे सिमेट्री. सिमेट्री म्हणजेच काय तर समानता म्हणजे सारखे दिसणारे आकार. प्रॅक्टिस सेट 21 आज आपण पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 20 पाहिलेला आहे. तुम्हाला जर सर्व प्रॅक्टिस सेट पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रॅक्टिस सेटची लिंक दिलेली, तिथून तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन पहिला काय आहे, अलॉंग इच फिगर शोन बिलो अ लाईन यल हॅज बीन ड्रॉन. म्हणजे तुम्हाला खाली एक लाईन यल ड्रॉन काढलेली दिलेली आहे. कंप्लीट द सिमेट्रिकल फिगर बाय ड्रॉविंग अ फिगर ऑन द other side such that the line L becomes the line of symmetry. म्हणजे तुम्हाला खाली जे आकार दिलेले आहेत, हे तुम्हाला जे खाली एक लाईन दिलेली आहे L नावाची, त्या जे तुम्हाला वरती आकार दिलेला आहे ना, तोच आकार सेम टू सेम तुम्ही खाली काढायचा आहे. म्हणजे त्याचं काय होईल, सिमेट्री तयार होईल. म्हणजे वरचा आणि खालचा आकार एकदम सारखा होईल. सिमेट्री म्हणजे काय, जर तुम्ही एकदा आरशाच्या समोर उभा राहिला, आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुमचं चित्र दिसतं का नाही, सेम टू सेम आरशात, तसंच सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय तर सारखं चित्र पुढं पण दिसतं. आता ह्याच आकृतीला जर आपण आरशात धरलं तर मग काय अशीच आकृती दिसन ना. तर आता आपण ही आकृती तुम्हाला अशी पुस्तकात दिलेली आहे. मग तुमच्या ग्राफ पेपरवर हे गरब पाहायचे, नीटनीटके मोजायचे आणि आपण सेम टू सेम अशीच आकृती तर खाली पण काढणार आहोत. आता आपण स्टार्ट करूया. ही पहिली आकृती आहे, ही एल लाईन दिलेली आहे. ही वरची जी आकृती आहे तशीच आपल्याला सेम टू सेम खाली आकृती काढायची. आपण डॅश डॅश वापर करून ती आकृती काढूया. डॅश डॅश काढायचं, पेन्सिलने काढायची बरं का आकृती. चुकली तर मग खुडता पण यायला पाहिजे. आता ह्यानंतर हे 5व्या घरापर्यंत इथं मधल्या लाईन पर्यंत न्यायचं, त्याच्या पुढं न्यायचं आणि ते ही लाईन आहे 6वी, त्या लाईनीपासून इकडे सरळ न्यायचं. आता ह्या लाईन पर्यंत खाली न्यायचं. इकडे 2-3 लाईन सोड, तिसऱ्या लाईन वर काढायचं आहे आपल्याला. झालं, सेम टू सेम आलं का नाही. असं सेम टू सेम काढायचं बरोबर. इकडली लाईन मोजायची, इकडली लाईन मोजायची किती, आणि ही पहिली आकृती आपली काढून झालेली एकदम सिमेट्रिकल झाली, म्हणजे एकदम सारखी आली हिची आणि ही. आता ही आकृती दिलेली आहे तशीच आपल्याला इथं पण काढायची. ही आकृती इथंपर्यंत म्हणजे हे ह्या दुसऱ्या रेषेपर्यंत हा टोक आला पाहिजेत. म्हणजे असं डॅश डॅश करत जायचं. एकदम हळूहळू हळूहळू काढायची गोष्ट ही. म्हणजे चुकून द्यायचं नाही. चुकलं तरी काय हरकत नाही. असला प्रश्न तुम्हाला नाही येणार बरं का, याच्यात पेपर मध्ये नाही यायचा. काही असलं काढायचं वय आकृती. दुसरी आकृती कंप्लीट झाली आणि तिसरा आता हो रेक्टँगल. मी सेम टू सेम नाही मापाचा काढलेला. आता आपण रेक्टँगल कसं काढायचा तसाच रेक्टँगल काढायचा. एवढं नाही विचार करायचं. सेम टू सेम सेम टू सेम सेम टू सेम आलंच पाहिजेत असं असतं. पण जाऊ द्या, काय नाही फरक पडेल. आपलं नाही आलं तर नाही आलं सेम टू सेम. सिमेट्री म्हणजेच काय तर समानता. समानता म्हणजे काय तर आता समजा जुळे बहीण भाऊ असतात का नाही, कसे सारखे दिसतात, तसंच आहे. झालं, हे सारखं आलंय का, आले सारखं आलंय. हे झालं आणि हे आकृतीचा म्हणजे 3च आकृत्या दिल्या होत्या ना, तर 3ही पण आकृत्या काढून झालेल्या आहेत. हा प्रॅक्टिस सेट एकदम सोपा आहे की नाही.